नमस्कार मित्रांनो, मी नितीन मेरत, द ग्रो अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती आपले स्वागत करतो. लाईव्ह याचे कारण असे की मागची हेडलाईन तुम्ही बघितली असेल, एमपीएससी स्किल टेस्ट 2000 बाबत असलेली संभ्रमावस्था. हो मित्रांनो, मी संभ्रमावस्था म्हणतोय आणि हे बरंच महत्वाची गोष्ट आहे. स्किल टेस्ट बाबत संभ्रमावस्था. आज महाराष्ट्रामध्ये 60 ते 70 हजार मुलं एमपीएससी स्किल टेस्टची प्रॅक्टिस करताय 2023 साठी, जी 7000ची ऍड आलेली आहे आपले, म्हणजे प्री आणि मेन्स झालेले आहे. तर त्याचे आयोग की स्ट्रोक काउंट करणार की वर्ड काउंट करणार, तर ही सर्वात मोठा द्विधावस्था संभ्रमावस्था आज महाराष्ट्रातल्या मुलांची आहे. तर नेमका आयोग कशाच्या बेसिसवर आपलं पॅसेज चेक करतोय, काय त्याच्यामध्ये काउंट केलं जाते, तर ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, खरंच इकडे लक्ष द्या, अत्यंत महत्वाची बाब आहे. तर आपण आज काय आहे त्याच्यामध्ये बघू. आता काय सांगायचंय मला आजच्या व्हिडिओचा मोठो काय आहे, तर हे बघा. तर मराठी स्किल टेस्ट आपण मराठीचं घेतलेलं आहे, सुरुवातीला इंग्लिशचं पण घेणार आहोत. तर एक उदाहरण समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, उदाहरणानुसार काय असणार त्याच्यामध्ये. तर सपोज एक आयोगाच्या टेस्ट पॅसेज मध्ये, त्या आयोगाच्या स्किल टेस्ट मध्ये जो उतारा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीसाठी 1700, 1800, 1900, मला 2022 साठी 1700 की स्ट्रोकचा उतारा आलेला होता. आणि त्याच्यापैकी आता उदाहरण म्हणून आपण समजून घेऊ. सपोज 1900 की स्ट्रोकचा उतारा तुम्हाला आयोगाच्या मराठी याच्यामध्ये आला, तर आता त्याचा तुम्हाला ते 1900 की स्ट्रोक मारायचा आहे, पूर्ण उतारा मारायचा आहे, की त्याच्यातला 1500 मारायचे का 1600 मारायचे, तर ते मी आज तुम्हाला क्लिअर करणार. हे बघा मित्रांनो, आता असं गृहीत धरू की मराठी स्किल टेस्ट 2023 साठी आपल्याला मराठीचा 1900 की स्ट्रोकचा उतारा जर आला, गृहीत धरा, आलाच म्हणून असं नाही पण गृहीत धरा, तर पॅसेज असेल तर यापैकी पहिले 1500 की स्ट्रोक आयोग काउंट काय करणार, 1900 की स्ट्रोक काउंट नाही करणार. तुम्ही 1900 की स्ट्रोक मारले, पूर्ण उतारा मारला, तर आयोग तुमचे 1500 की स्ट्रोक पहिले काउंट करणार. हे बघा, पहिले 1500 1900 की स्ट्रोक काउंट करणार तुमची. मित्रांनो, हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. हे महाराष्ट्रातील मुलांना माहीतच नाहीये, आयोग की स्ट्रोक कोणते काउंट करणार की वर्ड काउंट करणार. तर त्याच्यासाठी हे बघा, 1500 की स्ट्रोक काउंट होणार पहिले. 1900चा उतारा जरी असला तरी पहिले 1500 की स्ट्रोक काउंट होणार, व त्यानुसार पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खालील निकष गृहीत धरणार आहे. आता ते निकष काय, सपोज राखीव गटातील उमेदवार असेल तर त्याला 90%, उदाहरणार्थ 1500 की स्ट्रोकचे 250 शब्द जर तयार होत असेल ते मराठीच्या उतार्यामध्ये, आता 1500 की स्ट्रोकचे 250 शब्द सपोज तयार जर झाले, तर त्या उमेदवाराला 225 शब्द बरोबर येणे आवश्यक आहे. मित्रांनो, अत्यंत लक्ष देऊन, ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. 1500 की स्ट्रोकच्या 250 शब्द, त्या 250 शब्दापैकी 225 शब्द बरोबर असणे आवश्यकच आहे. याच्यावरती मी दाब देत आहे, आवश्यकच आहे. कळालं असेल तुम्हाला मला काय सांगायचं आहे. आणि जर अराखीव गटातील उमेदवार असेल, लक्ष द्या अजून, अराखीव गटातील उमेदवार असेल तर 93% ऍक्युरसी त्याला लागणार आहे. कशाच्या, 1500 की स्ट्रोक मराठीचे जर असतील, त्याचे 250 शब्द तयार होत असेल, तर ते 232 शब्द त्याला ऍक्युरेट आणणं मस्ट आहे. मित्रांनो, ही सर्वात मोठी गोष्ट आहे एमपीएससी स्किल टेस्ट 2023 बाबत, आणि ती बऱ्याच मुलांना माहिती नाहीये. नेमका आपला कशावरती रिझल्ट कसा लागणार आहे, कसा काउंट होणार आहे, पॅसेज मारला तर काय होईल, पूर्ण पॅसेज मारला तर काय होईल, तर ही गोष्ट महत्वाची. मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये मुलं अनेक वेळा मी ऑब्झर्व केलंय, माझ्या कॉन्टॅक्ट मधले हे ते, आणि मी पण स्किल टेस्ट देणार आहे, तर कोणालाच माहिती नाही. कोणी काही पण सांगतंय, की स्ट्रोक मधले कोणी 250 शब्द धरणार, कोणी म्हणते पॅसेज काउंट पूर्ण पॅसेज झाला पाहिजे, कोणी म्हणते मी मागच्या वेळेस 1350 म्हटले तरी पास झालोय. तर तसं नाही मित्रांनो. आयोगाने नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 23च्या एक नोटिफिकेशन टाकलेलं, ते व्यवस्थित वाचा, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल नेमकं काय आहे. तर आता त्याला सांगायचा मुद्दा आता आपण समोर नेक्स्ट बघूया. आणि इंग्लिश बाबत सेम लागू असणार आहे. इंग्लिश बाबत असं वेगळं काही नाही. इंग्लिश बाबत 2000 की स्ट्रोकचा उतारा जर असेल, 2500 की स्ट्रोकचा उतारा इंग्लिशचा जर असेल आयोगात, तर त्याच्या पहिले तुम्हाला 2000 पहिले की स्ट्रोक मारावा लागेल. 2500 की स्ट्रोकचा उतारा मागच्या वेळेस मुलांना होता माझ्या सोबतच्या,
तर त्यांनी पहिले 200 कीस्ट्रोक व्यवस्थित मारले आणि त्या 200 कीस्ट्रोकचे जर का 400 शब्द तयार होत असेल, त्या 2000 कीस्ट्रोकचे जर 400 शब्द तयार होत असेल तर ते 10% धरलं तर तुम्हाला 360 शब्द बरोबर आणलंय मित्रांनो. हे कोणासाठी? हे अराखीव उमेदवारासाठी, राखीव गटातील उमेदवारासाठी नाही. तर 90% त्याचे होणार. समजा 360 शब्द बरोबर लागणार आउट ऑफ 400, आणि त्याचे यांच्यासाठी पण लागू होणार 400 पैकी 7% जर का त्यांची चुकी काढल्या तर ते लागू होणार तसे. तर ते गृहीत धर तुम्ही काढू शकता ते. तर मला सांगायचं तात्पर्य एवढाच होता. आपला पहिला मुद्दा आज होता की बाबा कीवर्ड पकडणार की शब्द पकडणार, तो मुद्दा मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. तर आज पासून आपण 1-2-3 दिवसानंतर एक व्हिडिओ आपला येणार आहे. या स्किल टेस्ट 2023 साठी मी तुमच्या सोबत राहणार आहे आणि मी द ग्रो अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती 2-3 दिवसांनी काहीतरी टाकणार आहे आणि हळूहळू इथून तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स, कोणाचा स्पीड कसा वाढवायचा, आता 1100 जर का मराठीचे कीवर्ड होत आहे मुलांचे, पॅसेज कव्हर होत नाही पूर्ण, तर ते कसं कव्हर करणार, काय टिप्स आहे, ते छोट्या छोट्या टिप्स मी आजपासून शेअर करणार आहे. आज आपलं पहिलं इंट्रोडक्शनचे लेक्चर होतं. उद्यापासून 1-2 दिवसांनी एक व्हिडिओ येत जाईल आणि ते व्हिडिओमध्ये खरंच 9-10 व्हिडिओ 1-1.5 महिन्यामध्ये अपलोड होणार. आणि मित्रांनो, मी 2022ला क्लर्क टेस्ट दिलेली आहे. मी काय चुका केल्या होत्या, काय नाही, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून येणारी स्किल टेस्टला तुम्हाला त्या चुकाला सामोरं जावं लागणार नाही आणि तुम्ही नक्कीच पास होणार. हे 7000 सुवर्ण संधी आहे, त्याच्यामध्ये मी गॅरंटी देतो. ते 8-9-10 लेक्चर आपल्या युट्यूबला द ग्रो अकॅडमीला अपलोड होणार आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार. छोट्या छोट्या अशा भन्नाट ट्रिक आहे आपल्याकडं, त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे. हे पहिलं इंट्रोडक्शन लेक्चर होतं. आज ना उद्या 1-2-3 दिवसांना आपलं दुसरं लेक्चर, आणि त्याच्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अशा ट्रिक सांगणार 1-2 की 2-3 दिवसामध्ये तुम्ही त्या फॉलो केला ना, तुमची जर 1000-1200 मराठीची स्ट्रोक जर होत असेल तर तुम्ही 1500-1600 मध्ये व्हायलाच पाहिजे 2-4 दिवसामध्ये. आणि मी केलंय मित्रांनो, मी स्वतः अनुभव घेतला आहे. 2022ला मला ते कळालंय की मी काय चुका केल्या, आणि जेव्हा तिथून आयोगामध्ये पवईमध्ये मी जी स्किल टेस्ट दिली, पॅसेज मारला, माझे 1350 काय समथिंग काहीतरी बरोबर आले होते. पण मला ते 100-150 की स्ट्रोकचा फटका बसला. मी चुकीच्या वेळेनं प्रॅक्टिस केलेली होती आणि तेच मी आता 23 मध्ये करतोय. तर त्याच्यावरती काम केलं, त्या चुकावरती. मी सुरुवातीला 1-2 महिन्यात त्याच चुका परत केल्या 23 साठी. सुरुवातीला डिसेंबर नंतर मेन एक्झाम झाल्यानंतर मी ऑब्झर्व केलं की 1-2 महिन्यानंतर पण आपली इम्प्रुव्हमेंट नाहीये. मागच्या 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला बारीक बारीक गोष्टीवरती काम केलं आणि त्याला डेव्हलप केला, बारीक बारीक ट्रिक. आज माझे मराठीचे 2000 प्लस होत आहे आणि इंग्लिशचे 2500 प्लस स्ट्रोक होत आहे मित्रांनो. ही मजाक नाही, मी स्वतः त्याच्यावरती काम केलं, बारीक ट्रिक्स. आणि ह्या ट्रिक्स आपण एका ऑनलाईन द ग्रो अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला फ्री स्वरूपात, म्हणजे 2-4 दिवसा मिळून एक व्हिडिओ अपलोड होत जाणार. 4-5 मिनिटाचा व्हिडिओ राहणार आहे. तुमचं नुकसान काहीच नाही होणार, फायदाच होणार. तर तुम्ही ते बघू शकता. आज पहिलं लेक्चर झालंय आपलं. 2-3 दिवसांनी पहिल्या लेक्चरमध्ये येणाऱ्या दुसऱ्या लेक्चरमध्ये त्या बारीक ट्रिक्स घेऊन येणार आहे आणि त्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचा जबरदस्त कॉन्फिडन्स वाढेल मित्रांनो. मजाक नाही करत आहे, मी सुद्धा ऑब्झर्व केलंय. ते बारीक की स्ट्रोकचे ते बटन कसे दाबायचे, कोणतं बॅकस्पेस कसा दाबायचा, कोणत्या मिस्टेक, कॉमन मिस्टेक मी त्याच्यावर काम केलंय. 10-12 मित्रांना मी ते टिप्स सांगितले आणि त्यांचे 1500 ते 2000 की स्ट्रोक झाले 8-10 दिवसामध्ये. ही खरंच गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक फ्री स्वरूपात 9-10 लेक्चर येणाऱ्या स्किल टेस्ट, मे मध्ये स्किल टेस्ट होईल असं गृहीत धरून आपण तोपर्यंत सोबत राहणार आहे. तुमचं फक्त एकच लागल, तुमचा लाईक्स, शेअर आणि सबस्क्राईब करा द ग्रो अकॅडमी. बाकी काही नाही, आमची काहीच अपेक्षा नाहीये. एकदम फ्री स्वरूपात तुम्हाला राहणार आहे. असली कुठली पेड बॅच आपली राहणार नाही. जे काही ते आपलं डायरेक्ट फ्री मध्ये या चॅनलवरती अपलोड होणारे व्हिडिओ 9-10 व्हिडिओ असतील आणि जास्त 4-5 मिनिटाचे राहणार आहे. तुमचा फायदाच होणार. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचा फायदा होणार म्हणजे होणार. आज आपण इथं थांबून जाऊ. 2-3 दिवसामध्ये एक व्हिडिओ आपला अपलोड होऊनच जाईल. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.